एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्वच स्पर्धकांना माझा नमस्कार। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आपण हात लावत आहोत। अत्यंत महत्त्वाच्या, तो म्हणजे जो मुख्य परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तो ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, खूपच चॅलेंजिंग आहे। सर्वच स्पर्धकांना याचं टेन्शन आहे। बरोबर आहे राईट आहेच। सर्व स्पर्धकांना टेन्शन आहे की माझा ऑप्शनल मी कसा निवडावा, कारण की इतके ऑप्शनल दिलेले आहेत की ते समजतच नाही। तर आज मी सर्व स्पर्धकांकरिता एक 6चा जोड जंतर घेऊन येत आहे। एक 6चा फॉर्म्युला आहे। प्रत्येक स्पर्धकांनी त्या फॉर्म्युल्याचा वापर करावा। ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना तुम्हाला नक्कीच फायदा होईल, त्यात काही शंकाच नाही। तर आपण बघून घेऊया आपल्या गण्या भाऊ सोबत का कोणता ऑप्शनल सब्जेक्ट मला जमन का आहेच, याचाही प्रश्न आहे जमन का। आपलाही प्रश्न आहे की मला कोणता ऑप्शनल सब्जेक्ट जमेल, है ना, कोणता जमणार नाही, मार्क्स मिळतील नाही मिळतील, आहे ना, सगळी अडचण आहे। तर बघून घेऊया 6चा जोड जंतर। 26 ऑप्शनल दिलेले आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट आहे ना, वैकल्पिक विषय 26 आहेत। 26 जे आहेत विषय हे तुमच्या समोर मी मांडलेले आहेत, असे डिवाइड करून, क्लासिफिकेशन करून क्लासिफाईड केलं आहे मी, असं सरसकट नाही दिलेलं आहे। तुम्हाला टेक्निकल काही सब्जेक्ट आहे, काही अदर सायन्सचे सब्जेक्ट आहे, काही सोशल सायन्स आहे, तो सेमी सोशल सायन्सचे आहेत, आणि लिटरेचर, मराठी लिटरेचर एकच दिलाय। यूपीएससीला लिटरेचर म्हणजे जी संविधानाची अनुसूची 8वी अनुसूची त्याच्यानुसार दिलेले आहेत, त्यातले काही वगळले पण काही दिलेले आहेत। आपल्या इथे मात्र एकच आहे, ते म्हणजे मराठी लिटरेचर। ठीक आहे, बघून घेऊया। पहिल्यांदा टेक्निकल सायन्स मध्ये कुठला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे। इंजिनिअरिंग चे जे स्पर्धक असतील ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे। दुसरा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे इंजिनिअरिंगचे 3 सब्जेक्ट आहे। मेडिकल सायन्स म्हणून जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी आहे। अदर सायन्स मध्ये प्युअर सायन्स जर आपण बघितलं तर ऍग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी अँड वेटरनरी सायन्स आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, जिओलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे आणि झुलॉजी आहे। हे कोणते आहेत, हे कशाचे आहेत, तर हे आपल्याला दिसतात अदर सायन्स म्हणजे प्युअर सायन्सचे, जे सायन्सचे बॅकग्राऊंड ज्यांचं आहे, ज्या स्पर्धकांचं त्यांच्यासाठी। सोशल सायन्स, सोशल सायन्स मध्ये अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र, इकॉनॉमिक्स है ना, जिओग्राफी, हिस्ट्री, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, सायकोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड सोशोलॉजी। बरोबर आहे, हे तुम्हाला सोशल सायन्सचे सब्जेक्ट दिसतात, ज्यांचं सोशल सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी। सोबत काही टेक्निकल सब्जेक्ट आहेत, सेमी टेक्निकल आणि सोशल सायन्सशी रिलेटेड, ते म्हणजे कॉमर्स अँड अकाउंटन्सी, लॉ आणि मॅनेजमेंट हे आहेत विषय, आणि आपला मराठी लिटरेचर। असे 26 सब्जेक्ट जे आहेत तुम्हाला चॉईस म्हणून दिलेले आहेत। यातलं तुम्हाला निवडायचं आहे बेस्ट। याच्यातून काय निवडायचं आहे, बेस्ट। बेस्ट म्हणजे काय, बेस्ट म्हणजे काय, तर स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, मी सहज माझ्याकडे विद्यार्थी येतात मार्गदर्शनाकरिता आणि सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाकरता किंवा बँकिंग किंवा इतर याच्यासाठी। त्यामध्ये सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाकरता जेव्हा येतात तेव्हा ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये चर्चा करताना म्हणतात, सर मला यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे, एकदमच मस्त इंटरेस्ट आहे सर, आणि म्हणून मला हा ऑप्शनल निवडायचा आहे, कारण हा माझा आवडता आहे, इंटरेस्ट। काही जण येतात, सर माझा अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे सर, आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी हा निवडणार है ना। काही तर त्या सर अकॅडमिक बॅकग्राऊंड सोडा, मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे याच्यात, आणि युनिव्हर्सिटी टॉपर असल्यामुळे मी आता हा घेणार, मी युनिव्हर्सिटी टॉपर, मी एमपीएससीतही टॉपर, बस एकदम सोपा है ना। या सर्व आविर्भावात, बरोबर आहे, या सर्व आविर्भावात स्पर्धक जो आहे हा ऑप्शनल निवडतो। आता तिन्ही जर बाबी बघितल्या तर तिन्ही बाबी मधला आविर्भाव काय आहे, आविर्भाव हा थोडासा इमोशनल अँगलने बघतोय।
बायास्ड आहे, बरोबर आहे. एकदम असा ही चौकट बनवली आहे आणि त्याच्यातून तो बघतोय. आवडीची चौकट बनवली आहे, अकॅडमिक बॅकग्राऊंडची चौकट बनवली आहे, किंवा स्वतः तुर्रम खान आहे असं वाटून चौकट बनवलेली आहे. आपल्याला याचं काही करायचं नाही. व्हॉट इज द अल्टिमेट एम इन एक्झामिनेशन्स? काय आहे बाबा? स्पर्धा परीक्षेमधला अल्टिमेट एम काय आहे? स्पर्धेमधला अल्टिमेट एम जिंकणे, आणि जिंकण्यामध्ये सर्वप्रथम येणे, सर्वात सामोर राहणे, हाच आहे ना, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी लागतंय काय? तर त्याच्यासाठी लागतोय सर्वात महत्वाचं मार्क्स, स्कोअर, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग माझ्या इंटरेस्टचं काय सर, मला आवडलाच नाही तर सर, मग पण माझा बॅकग्राऊंड एकदमच झक्कास आहे, मग बरोबर आहे, ठीक आहे. तर तुमचा इंटरेस्टही महत्वाचा आहे, बॅकग्राऊंडही महत्वाचा आहे, पण त्याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. तर एक कॉम्प्रेन्सिव्ह अँगलने एकदमच, हा ना, ज्याला सर्वसमावेशकता म्हणतात, कारण की स्पर्धा परीक्षा आहे, हे रणांगण आहे. ह्या रणांगणामध्ये तुमच्या आवडीनिवडी ह्या बाबी नसतात, तुम्हाला त्याच्या परे जावं लागतं. रणांगणामध्ये लढाई लढायची आहे आणि लढायची जिंकण्यासाठी आहे. कोणता शत्रू तुम्हाला केव्हा मारेल याची गॅरंटी आहे का? नाही. त्यामुळे आवडीनिवडी बाकीच्या ह्या गोष्टी नसतात, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. ते काय आहे ते आता आपण समजून घेऊया. पहिल्यांदा 26 सब्जेक्ट समजले, यातले काही तुमच्या अकॅडमिक बॅकग्राऊंडशी दिसतील आणि काही तुमच्या आवडीचे दिसतील, बरोबर आहे. आता एक्झॅक्ट कसा निवडावा ते बघून घेऊया. हे बघा, 6चा जोडजंतर जो मी म्हटलेला आहे तो जोडजंतर हा आहे. इथे तुम्हाला 6 दिसतात, हेक्सागोन दिसतात. पहिला नंबर मी देतोय, लक्षात ठेवा, मी नंबर देणार, नंबरनुसार चालायचं आहे. पहिला स्कोअर अँड सक्सेस रेशो, दुसरा ॲबिलिटी म्हणजे माझ्या भाषेमध्ये अवकात, ठीक आहे. तिसरा मटेरियल सोर्स, पुस्तकं, नोट्स. चौथं गायडन्स, मार्गदर्शन. 5वं तुमची आवड, जी आपण आता चर्चा केली. आणि 6वं खूप महत्वाचं आहे, स्पिन ऑफ म्हणजे याचे इतर फायदे. ह्या 6 गोष्टी आहेत. जो सिक्वेन्स दिलाय तो सिक्वेन्स महत्वाचा आहे, पण हा सिक्वेन्स आहे म्हणून असं चालायचं, हे झालं तर मग बाकीचे बघायचं नाही असं नाही. या सर्वांचा सर्वसमावेशक विचार करायचा, सर्वसमावेशक, कॉम्प्रेहेन्सिव्ह रे बाबा, लक्षात ठेवा, म्हणून मी जोडजंतर जोडून दिले. आलं लक्षात? आता टप्प्याटप्प्याने एकेकाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की त्याचं महत्व काय आहे ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना. मित्रांनो, मला सांगा, ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये किती मार्क्स अलोकेट केलेले आहेत? एमपीएससीने वैकल्पिक विषयामधला मार्क्स किती दिलेले आहेत? मॅक्झिमम किती आहेत रे बाबा? मॅक्झिमम 500 गुण आहेत, बरोबर आहे. 2 पेपर आहेत, है ना, 250 आता हे 500 गुणांपैकी एखाद्या स्पर्धकाने एक ऑप्शनल निवडला आणि त्याला 300 गुण पडलेत. एका स्पर्धकाला ए नावाच्या 300 गुण पडले आणि बी नावाचा स्पर्धक आहे, त्याला जर 150 गुण पडले, काय होईल? किमान 200 ही पडले तरी काय होईल? जबरदस्त परिणाम पडू शकतो. सामान्य अध्ययन यांचा एकूण गुणांकाच्या नंतर याचा नंबर लागतो, बरोबर आहे. त्याच्या अर्धा आहे, 50% आहे, त्याला 1000 गुण आहेत, याला 500 गुण आहेत आणि त्याच्यामुळे याचं महत्व अनन्यसाधारण आहे. मग याच्यात सर्वात पहिला एम काय असला पाहिजे? मला स्पर्धा जिंकायची आहे, स्पर्धा जिंकण्यासाठी मला हायेस्ट स्कोअर घेतलाच पाहिजे, बरोबर आहे. तर डोक्यात पहिल्यांदा काय ठेवायचं ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना? स्कोरिंग होईल का रे बाबा?
ह्या ऑप्शनल पेपरमध्ये, मग स्कोरिंग होईल का? तर याचं ट्रेंडिंग असतं. आता एमपीएससीने काही ट्रेंडिंग बनवलेलं नाही, कारण की आता पहिल्यांदाच येत आहे. पण ट्रेंडिंग समजण्यासाठी तुम्ही युपीएससीचा ट्रेंडिंग पाहू शकता की हाय स्कोर ज्याच्यामध्ये होतो ते कोणते वैकल्पिक विषय आहेत, कोणते ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की फिजिक्स वगैरे जे आहे, फिजिक्स आहे किंवा काही ठिकाणी ऍग्रिकल्चर पण आहे, असे सब्जेक्ट याला हायएस्ट स्कोर मिळतात, जबरदस्त. म्हणजे 300+ याच्यामध्ये 400 पर्यंत जवळपासही मिळालेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे हाय स्कोर सब्जेक्ट आहेत. म्हणजे काय? हाय स्कोर सब्जेक्ट आहे. मग हाय स्कोर सब्जेक्ट आहे, मग हे निवडायचे का? पहिल्या प्रथम क्षणी आपण म्हणणार हो यस, कारण मला जिंकायचं आहे. मग माझा अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, मग मी घ्यायचे का? बाबा हाय स्कोर आहे, घ्यायचे. पहिल्यांदा बघा, इलॉजिकल नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्या डोक्यात काय? मला हाय स्कोर. मग हाय स्कोरिंगचे सब्जेक्ट आपल्याला काढायचे. काय करायचंय तुम्हाला? जिथे हाय स्कोर होतो तसे सब्जेक्टची लिस्ट आपल्याकडे काढायची. आलं की नाही लक्षात? अकॅडमिक बॅकग्राऊंड वगैरे सगळं सोडून द्या, आधी हातात सगळी लिस्ट घ्यायची, अशी 4, 5, 6, 7 जमले. बरोबर आहे. आता तुम्हाला असं दिसेल की हाय स्कोर जो पॅटर्न आहे तो जर तुम्ही क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्सने लावला, डिसेंडिंग ऑर्डरने, उतरत्या क्रमाने, तर तुम्हाला सर्वच फील्डमध्ये मिळतील. म्हणजे टेक्निकल सब्जेक्टचा दिसेल, तुम्हाला सायन्सचा दिसेल, सोशल सायन्सचा दिसेल. बरोबर आहे. हे सगळे ट्रेंडिंग दिसणार आणि त्यातले काढून ठेवायचे, 1 2 1 2 1 2 काढले. आता काय पाहायचं आहे? दुसरं, केवळ स्कोरिंग नाही, सक्सेस रेशो. म्हणजेच काय? तर कोणत्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये किती विद्यार्थी बसले, परीक्षेला किती विद्यार्थी बसले आणि त्यापैकी किती क्वालिफाय, म्हणजे किती मेरिट रँकिंग मध्ये आलेत, रँकिंग मध्ये किती आलेत, याचा रेशो पाहायचा. याचा रेशो ज्या ऑप्शनलचा 8% वर जातोय, 8%, बरोबर आहे, ज्याचा स्कोर 8% वर जातोय, तर तो आपण ऑप्शनल निवडू शकतो, ही पॉसिबिलिटी आहे. मग त्यांच्याबद्दल विचार करायचा. ज्याचा स्कोर फारच कमी आहे, सक्सेस रेशो एक 4% आहे, 2% आहे, तर रिस्क खूप जास्त आहे सक्सेसची. बरोबर आहे. आपल्याला गेम ऑफ प्रॉबॅबिलिटी खेळायचं आहे, ते गेम ऑफ प्रॉबॅबिलिटी खेळायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा एक आकडा बघून घ्यायचा आणि त्याच्यानुसार मग आपले ऑप्शनल जे आहेत ते एकत्रित आणायचे. आधी लिस्टिंग करायची, हाय स्कोर आणि सक्सेस रेशो याचा. ठीक आहे. आता एमपीएससीला ट्रेंडिंग नसल्यामुळे युपीएससीचं तुम्ही ट्रेंडिंग पाहू शकता. असं असलं तरी एमपीएससी साठी काही वेगळ्या प्रकारे राहू शकतं, कारण की मला आठवतं की आमच्या वेळातही मी एमपीएससी आणि युपीएससी दोघांचाही अभ्यास केलेला आहे, दोघांचे प्रिलिम दिलेला आहे, दोघांचे मेन्स दिलेले आहे, दोघांचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर मला माहित आहे की आमच्या वेळात काय होतं की एमपीएससीला काही सब्जेक्ट असे होते की वेगळंच ट्रेंडिंग होतं, है ना, ज्याचा फायदा युपीएससीला होत नव्हता. जसं उदाहरणार्थ त्यावेळात ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, आता राहिला नाही हॉर्टिकल्चर, आता केवळ ऍग्रिकल्चर तुम्हाला आहे. त्यावेळेस ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, वेटरनरी सायन्स, बँकिंग असा सब्जेक्ट राहायचे की जे 1 महिन्यात अभ्यास करून मुलांनी पोस्ट काढलेले आहेत आणि असे मार्क्स मिळायचे 200 पैकी 180, 190 असा. तर तो वेगळा काळ होता. बरचसे सुधारणा झाली एमपीएससी मध्ये, आहे ना, आणि युपीएससीची बरीचशी पॅरिटी झालेली आहे, तो विषय नाही. पण तरी सुद्धा ह्यामध्ये थोडंसं लक्ष ठेवायचं की युपीएससीचं ट्रेंडिंग हे एमपीएससीला फिटच बसेल का, असं नाही. पण बरंच काही आता समानता केलेली आहे एमपीएससीने, तर कदाचित इव्हॅल्युएशनचं लेवल पण तशाच प्रकारे होईल, यात मला वाटतं तेवढी तर आशा आपण बाळगायला पाहिजे. ठीक आहे. तर पहिलं लक्षात आलं सक्सेस रेशो आणि स्कोर याचं कॉम्बिनेशन. दुसरं त्याच्यानंतर ॲबिलिटी. आता आपण लिस्ट काढली आहे ना, त्यात फिजिक्सही आला असेल, केमिस्ट्री आला असेल, मेडिकल सायन्सही आला असेल, होऊ शकते, ॲनिमल हजबंडरी आला असेल, वेटरनरी, एखादा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आला असेल, हे सगळे आले असतील, लिस्टिंग काढले. आता लिस्टिंगनुसार आपली ॲबिलिटी चेक करायची. ॲबिलिटी स्पर्धक मित्र मैत्रिणींना 2 प्रकारची असते. एक तुमची अकॅडमिक ॲबिलिटी आणि एक ॲबिलिटी जस्ट बिकॉज ऑफ युअर मॅच्युरिटी.
मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग है ना. तर अंडरस्टँडिंग जी आहे, समजण्याची एक आकलन क्षमता ती आहे, ही असते, कारण ग्रॅज्युएट झालो तर त्यामुळे होते. अकॅडमिक जे आहे बॅकग्राऊंड, अकॅडमिक बॅकग्राऊंड इन जनरल हा सायन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा बरोबर आहे. काहींना सायन्सचा जर घ्यायचा असेल ऑप्शनल तर अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल तर त्याची ती ॲबिलिटी आहे. मग अकॅडमिक बॅकग्राऊंड मध्ये एक चेक करायचं, लक्षात घ्या. हाय स्कोअर आणि स्कोरिंग जो आहे रेशो, सक्सेस रेशो, याचं कॉम्बिनेशन सहित हे पाहायचं. जर तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही एकदम ढासू आहात, तुर्रम खान आहात, टॉपर आहात, पण सक्सेस रेशोच नाही आहे, तर थोडी रिस्क आहे, थोडी भीती आहे, थोडं घाबरून राहायचं. लक्षात आले का? ठीक आहे. तर आपल्या ॲबिलिटी सोबत सक्सेस रेशो अँड स्कोर याचं कॉम्बिनेशन बसलंच पाहिजे. लक्षात आले का? सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, बरोबर आहे. आणि इन जनरल जर आपण ॲबिलिटी याच्या बाहेर जर बघितली तर तुम्हाला दिसेल ही जी दुसरी ॲबिलिटी आहे ही सर्वांमध्ये, ज्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंडशी रिलेटेड आहे की नाही आहे काही घेणं देणं नाही, पण सोशल सायन्सचे जे ऑप्शनल आहेत, सोशल सायन्सचे जे ऑप्शनल आहेत है ना, त्या सोशल सायन्सच्या ऑप्शनल, सामाजिक जे सायन्स आहेत है ना, बरोबर आहे. तर ही सामाजिक शास्त्रांच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की अकॅडमिक बॅकग्राऊंडशी इन जनरल घेणं नाही देणं नाही. पण एखादा स्पर्धक जर हा BA शिकलेला असेल, MA शिकलेला असेल त्या विषयात आणि तो सोशल सायन्स असेल आणि त्याचा सक्सेस रेशो जर 8% वर दिसत असेल सहसा, तर तो आवर्जून निवडायचा, तो बेनिफिट आहे. मग आता तुमचं बाकीचंही होऊन जाईल त्याच्यामध्ये, म्हणजे तो तुमचा इंटरेस्ट पण होऊन जाईल, तुमचा स्कोअर पण होऊन जाईल, सर्व होऊन जाईल, बरोबर आहे, राईट. सोशल सायन्सच्या याच्यात, कारण सोशल सायन्समध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे. तुमच्या जनरल स्टडीज सुद्धा त्याच्याशी रिलेटेड असतात. आणि त्यामुळे काय बघतोय आपण की अक्रॉस द है ना ॲबिलिटी, म्हणजे क्रॉस डोमेन हा संकल्पना म्हणजे UPSCला तर खूप जास्त आहे. क्रॉस डोमेन म्हणजे सर्वात अधिक स्पर्धक जे आहे, जे क्वालिफाय झाले, फायनल सिलेक्शन झालं, त्याच्यामध्ये सर्वात अधिक भरणा हा सायन्सच्या विद्यार्थ्यांचा असतो, त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगच्या, नंतर सायन्सच्या, नंतर मेडिकलच्या, असा रँकिंग आहे. परंतु यातले मोर दॅन 70% स्पर्धक जे आहेत, मोर दॅन 70% कॅन्डिडेट जे आहेत, ते आपलं बॅकग्राऊंड सोडून सोशल सायन्सकडे जातात. म्हणजे इंजिनियर आहे पण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतलंय, इंजिनियर आहे पण पॉलिटिकल सायन्स घेतलेला आहे, अँथ्रोपॉलॉजी घेतलेला आहे, असं झालेलं आहे. तर क्रॉस डोमेन जो आहे हा फेनॉमेनामध्ये UPSC मध्ये खूप जास्त आहे. MPSCला ती ट्रेंडिंग आहे, आमच्या वेळातही होती. मी सायन्सचा विद्यार्थी असतानाही मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सोशॉलॉजी हा विषय निवडला होता. तर ते जे आहे तर ते पहिलेपासूनच आहे. त्यामुळे क्रॉस डोमेन हा अधिक असतं, त्याचे कारण आहेत क्रॉस डोमेनचे, तर ते पुढे तुम्हाला लक्षात येईल क्रॉस डोमेनचा काय फायदा होतो. ठीक आहे, पण ॲबिलिटी लक्षात आली. ठीक आहे, आता ॲबिलिटी सोबत स्कोअर मॅच करायचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा आहे मटेरियल सोर्स. आता माझी ॲबिलिटी पण आहे आणि स्कोअर पण चांगला होतोय, सक्सेस रेशो पण चांगला आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण मटेरियल सोर्स त्याचं आवश्यकता आहे, त्याचं जोडजंतर झालं पाहिजे. तर मटेरियल सोर्स म्हणजे तुम्हाला बुक्स लागणार आणि तुम्हाला नोट्स पण लागणार, लक्षात घ्या है ना. लोक म्हणतात नोट्स नाही, ओरिजिनल बुक्स तर वाचायचे नाही, नोट्स पण वाचायचे. नोट्स तुम्हाला डायरेक्शन देतं एक शॉर्ट याच्यामध्ये, एकदम सिंक्रोनाइज याच्यामध्ये है ना, आणि एक पाथ पण डेव्हलप होतं. कारण पुस्तक वाचत राहाल तर कदाचित अवांतर वाचन जास्त होईल, फोकस होणार नाही. त्यामुळे नोट्स आणि बुक्स याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि याची काय महत्वाची आहे, ऍक्सेसिबिलिटी, उपलब्धता. आता उपलब्धता जी आहे ती कशी होणार, तुम्हाला लवकर होणार, सोप्या याच्यात होणार की कठीण याच्यात होणार, हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आजकाल स्पर्धक मित्रमैत्रिणींनो ही जी आहे ही अडचण राहिली नाही, किंवा मटेरियलच नाही. मटेरियल भरपूर आहे, ऑनलाईनच एवढा आहे की डाउनलोड करता करता तुमचं जीवन संपून जाईल, बरोबर आहे. आणि चुकीनं जर एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेला, दिल्लीला सपोज टू बी, आणि एक ट्रक घेऊन गेला तरी तुम्हाला भेटेल, ट्रकभर पुस्तकं भेटतील. सो देर इज नो डर्थ ऑफ बुक्स. नोट्स मटेरियलचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय शोधायचं आहे, लक्षात घ्या, तुम्हाला काय शोधायचं आहे, मटेरियल नाही, काय, रिलायबल मटेरियल, ऑथेंटिक मटेरियल, जे गरजेचं आहे, ज्याचं महत्व आहे, जे ॲक्युरेट आहे ते.
नाही तर ट्रान्सलेटेड गोष्टी तर मराठीत खूपच आहेत, पण पाहिलं कसं कसं राहतं आहे ना, त्या भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे रिलायबल ऑथेंटिक मटेरियल तुम्हाला शोधायचं आहे. ते तुम्हाला अवेलेबल होतंय का ते पाहून घ्यायचं. अवेलेबलच होत नसेल तर हाय स्कोर, सक्सेस रेशिओ, ॲबिलिटीचा काय फायदा. पण खैर आता तो हा इश्यू राहिलेला नाही. हा आमच्या वेळात जबरदस्त होता है ना. दिल्ली अभी बहुत दूर है असं राहायचं, म्हणजे दिल्लीला पोहोचणं फारच कठीण राहायचं. मग जे काय थातूर मातूर मित्रांचे कडून चुकीनं एखादं पुस्तक भेटलं त्याच्या भरोशावर काढायचं. ऑनलाईन नावाची वस्तू तर काही धडाची होतीच नाही. बरोबर आहे, लक्षात आलं का. तर मटेरियल सोर्स हा अत्यंत महत्वाचा आहे, पण कसा, रिलायबल मटेरियल. निवड जमली पाहिजे. मटेरियल सिलेक्शन याच्यावर फोकस करायचं, कारण मटेरियल सिलेक्शन जर झालं नाही बरोबर तर चुकीचं मटेरियल येईल एक, आणि दुसरं इतकं मटेरियल येईल की वाचता वाचता सगळे अटेम्प्ट संपून जाते. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं, इथे काय झालं पाहिजे, कम में बम झाला पाहिजे, कम दाम में भरपूर रोशनी होना चाहिए भाई. इतकं कमीत कमी मटेरियल निवडता आलं पाहिजे. तर आपली निवड क्षमता वाढवायची, चॉईस. आणि चॉईस मध्ये लक्षात ठेवायचं भाई ये मुझे नाही पडणार आहे, हा मला नाही वाचायचा आहे, हे समजलं पाहिजे. ठीक आहे. तर ते कशाच्या आधारावर समजेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस आधी बरोबर समजून घ्यावं लागेल, त्याचं बरोबर आकलन करावं लागेल. बेसिक पुस्तकं छानपैकी वाचावी लागते, एकदम छान ठरवली है ना. ते जर जमलं, ते झालं बरोबर की मग तुमचं मटेरियल सिलेक्शन बरोबर होईल. पण मटेरियल सिलेक्शन प्रॉपर झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा ऑप्शनल आहे, हा ऑप्शनल आहे. त्याच्यामुळे ऑप्शनल हा जो आहे हा हायर लेवलचा आहे. याचं मानक कसं आहे, पीजी लेवलचा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा आहे. त्यामुळे त्या प्रिसिशन लेवलवर, त्या परफेक्शन लेवलवर, त्या डेप्थ मध्ये आपलं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण भरकटू शकतो, चुका होऊ शकतात, चुका होऊ नये म्हणून मार्गदाता जो आहे, मार्ग दाखवणारा मार्गदाता, गायडन्स आपल्याला आवश्यक आहे. जो अक्कल वाटेल त्याचा शोध घ्यायचा रे भाऊ. मग जर तुम्हाला गायडन्स नसेल आणि बरोबर गायडन्स नसेल, अक्कल वाटणारे तर खूप आहे, रस्ते पडले, पण बरोबर गायडन्स नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तोच ऑप्शनल निवडायचा ज्याच्यामध्ये गायडन्स. आता गायडन्स म्हटलं की तुमच्या डोक्यात येतं कोचिंग क्लास, बरोबर आहे ना. तर हे नाही, चुकीचं आहे. आणि गायडन्स म्हणजे रेग्युलर गायडन्स, नियमित गायडन्स, हे पण नाही भाऊ, हे सुद्धा नाही. हे फिट बसवा. तुम्ही मॅच्युअर्ड आहात, समजदार आहात, स्वतःची तुमची आकलन क्षमता आहे, ती बरोबर डायरेक्शननी आहे का, है ना. तुम्ही लक्ष्याच्या बरोबरीने चाललात की मार्ग भटकला, एवढं सांगायला. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कसं गायडन्स हवंय, इंटरमिटंट, मधामधात. एखाद्या वेळेस तुमच्या पेपराचं इव्हॅल्युएशन करायला, एखादी बाब समजली नाही तर ती कोणीतरी सांगायला. त्याच्यामुळे नियमित गायडन्स नाही, कधी कधी भेटलं तरी चालेल, टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे, राईट. आणि गायडन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघायचं तर मार्गदाता सोबत मार्गदाता मित्र असले पाहिजे. त्यामुळे एक ग्रुप जो आहे आपला, सिरियस विद्यार्थ्यांचा आपला ग्रुप बनवायचा आणि ग्रुप सोबत आपण चर्चा करायची. चर्चेमधून बऱ्याच गोष्टींची उकल होते आणि सोबत शेअरिंग ऑफ मटेरियल पण होतं, त्यामुळे वेळ पण वाचतो. त्याच्यामुळे मित्र जे आहेत ते पण खूप महत्वाचे, ते पण गाईड बनू शकतात, केवळ टीचरच पाहिजे असं नाही. सोबतच तुमच्या आजूबाजूला युनिव्हर्सिटीज आहेत आणि युनिव्हर्सिटीमध्ये छान प्रोफेसर आहेत आणि बिचारे वाट पाहत राहतात की माझ्याकडून कोणीतरी मार्गदर्शन घ्यावं. आम्ही काय नुसतं ब्रँडच्या मागे धावतो. तर असे छान जे अक्कल वाटू शकतात असे प्रोफेसर आहेत, असे लेक्चरर आहेत, सिनियर आहेत तुमचे, यांची मदत घ्या, यांच्याकडनं गायडन्स घ्या. तुम्हाला नियमित कोचिंग घेतलीच पाहिजे असं नाही, हा भ्रमात राहूच नका, कोचिंग घेतलीच पाहिजे. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर इंटरेस्ट, हा बघा शेवटी ठेवलाय मी, इंटरेस्ट. बरोबर आहे, इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे. इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे, कारण इंटरेस्ट नसेल तर आपलं आकलन होत नाही. बरोबर आहे. पण स्पर्धक मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या की एमपीएससी राज्यसेवेचं प्रिपरेशन करणं म्हणजे अरेंज मॅरेजची तयारी करणं होय, लव्ह मॅरेज नव्हे. अरेंज मॅरेजची तयारी करणं, अरेंज मॅरेजची तयारी करणं म्हणजे नाही आवडला असेल तरी इंटरेस्ट डेव्हलप करायचा, अख्खं आयुष्य काढायचं. आलं का नाही लक्षात. ठीक आहे. त्याच्यामुळे इंटरेस्ट आम्ही शेवटी घेतलेला आहे.
पण इंटरेस्ट जर असेल तर तुमचं आकलन लवकर होईल. पण इंटरेस्ट नसेल तर इंटरेस्ट काय करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. इंटरेस्ट डेव्हलप करायचा रे भाऊ, है ना. का? कारण की तुम्ही नंतर ऑफिसर होणार आहात. आणि ऑफिसर झाले म्हणजे नुसत्या खुर्च्या गरम करायला झाले नाही भाऊ. लक्षात आलं का? तुम्हाला जे काम मिळेल त्या कामामध्ये रस आणायचा आहे आणि वन ऑफ द बेस्ट काम करायचं आहे. पब्लिक सर्व्हिस बेस्ट द्यायची आहे. त्याच्यासाठी चाललो आहे. लक्षात आलं का? खुर्च्या गरम करायला चाललो नाही. डोक्यात फिट ठेवा. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट डेव्हलप करायची सवय लावायची. आपण कसे आहोत, जनरल ऍडमिनिस्ट्रेटर बनणार आहोत. आणि जनरल ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोणत्याही क्षेत्र दिलं तरी तो सहजरीतीने काम करेल अशी ॲबिलिटी असलेला ऑफिसर हवा आहे. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला इंटरेस्ट डेव्हलप करायची सवय असेल तर आपण कुठेही काम करू जेव्हा तर सहजरीतीने छानपैकी काम करू. नाही तर आपल्याला मूड नाही लागणार. मग आमच्यापैकी काही ऑफिसर म्हणते नाही यार ग्लॅमरसच पोस्ट नाही याल आमची, है ना. तर असा हा भानगड येऊ शकते. लक्षात, ग्लॅमर पाहिजे म्हणते. त्यापेक्षा पिक्चर मध्ये जायचं, बम ग्लॅमर आहे. नाही सलमान खान तर सल्लू भाई तर बनशील भाऊ, आहे की नाही. तर इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप करायचा. आपल्या ऑप्शनलवर प्रेम करायचं, त्याला समजून घ्यायचं, त्याला कुरवाळायचं, त्याला गुंजारायचं. मग ते आपोआप समजतं आणि मग ते प्रेम होऊन जातं. ओके, इंटरेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं स्पिन ऑफ, हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला जनरल स्टडीज आहे, एसे आहे, बरोबर आहे, ऑप्शनल पेपर आहे. आणि मग हे संपल्यावर, हे मेन संपल्यावर तुमचा काय आहे, इंटरव्ह्यू आहे ना. बरोबर आहे. आता जनरल स्टडीज मध्ये तुम्ही बघताय 1000, एसे मध्ये बघताय 250, ऑप्शनल मध्ये 500, इंटरव्ह्यू मध्ये 275. आता तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष द्याल तर तुम्हाला लक्षात येईल जनरल स्टडीज मध्ये कोणत्या बाबी कव्हर केलेल्या आहेत, तर सर्वच सोशल सायन्स एक्सेप्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. आणि थोडाफार एन्व्हायरमेंटल इश्यूज. एसे मध्ये सायन्सचा सब्जेक्ट जरी असला, कधी चुकून आला तरी तो फिलॉसॉफिकल असतो. फिलॉसॉफिकल असतो, असा टिपिकल सायन्स नसतो. त्याच्यामुळे अल्टिमेटली पुन्हा सोशल सायन्सच्याकडे वळतोय. राईट. बरोबर आहे. इंटरव्ह्यू मध्ये काय तुम्हाला सायन्सचे प्रश्न विचारणार आहेत, E=mc². जरी तुम्ही इंजिनियर असाल तरी 1-2 इंजिनिअरिंगच्या बेसिसवर विचारतील. पण मॅक्झिमम गोष्टी डिसिजन मेकिंगशी राहतील, करंट इव्हेंटशी रिलेटेड राहतील. बरोबर आहे. किंवा तुम्हाला एखादा टास्क वगैरे दिल्यासारखे काहीतरी राहतील, अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. नाही तर मग सोशल सायन्सचे प्रश्न राहतील, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे वगैरे, इकॉनॉमीचे असे प्रश्न राहू शकतात. मग ह्या सर्वांचा जर आपण थोडसा लक्ष दिलं तर आपल्याला काय लक्षात येतं, आपल्याला असाच ऑप्शनल निवडायचा आहे ज्याचे स्पिन ऑफ, ज्याचे बेनिफिट अधिकाधिक आहेत. म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला जनरल स्टडीजला, एसेला आणि इंटरव्ह्यूला सुद्धा होईल आणि ऑप्शनल स्वतः राहीलच. म्हणून हाय स्कोअर, हाय सक्सेस रेशो, अकॅडमिक बॅकग्राऊंड, ॲबिलिटी, त्याच्यानंतर गायडन्स आहे, मटेरियल सोर्स आणि इंटरेस्ट याचा निचोड काढून असा ऑप्शनल चूज करायचा आहे की जो स्पिन ऑफ अधिकाधिक देईल. कारण की जर स्पिन ऑफ नसेल तर याच्यासाठी वेगळी मेहनत, याच्यासाठी वेगळी मेहनत, याच्यासाठी वेगळी मेहनत. आणि जर त्याच्याशी रिलेटेड असेल, या सगळ्यांशी रिलेटेड ऑप्शनल असेल तर तुमची मेहनत आपोआपच कमी होईल, तुमचं प्रिसिशन वाढेल, तुमचं स्किल डेव्हलप होईल आणि तुमची क्वालिटी एनरिच होईल. मग असे कुठले आहेत का, तर यस आहेत. आपण जर बघितलं सोशल सायन्सची ऑप्शनल तर पहिला नंबर याच्यामध्ये स्पिन ऑफ मध्ये पहिला नंबर जो येतो तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा पहिला नंबर येतो. आणि त्यामुळे बघा UPSCला सर्वात हिटिंग सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसेल की सोशल इश्यूजवर पण खूप प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र हा पण पॉप्युलर आहे. सोशियोलॉजी हा पण पॉप्युलर आहे. त्याच्यानंतर फिलॉसॉफी,
कारण की फोर्थ पेपर पूर्ण कव्हर करतोय म्हणून फिलॉसॉफी, सेकंड पेपरला मदत होतं जीएसच्या, त्यामुळे फिलॉसॉफी. त्याच्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पण मागच्या काही वर्षात पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा थोडासा कमी झालाय. त्याची कारण आपण चर्चा करूया पुढे, का कमी झाला आणि काय इश्यूज आहेत त्याचे, है ना. तर ही जी आहेत ऑप्शनल काही, जिओग्राफी पण एक आहे, जिओग्राफी पण एक आहे, कारण की याचीही मदत फार होते, है ना. हिस्ट्री पण आहे, पण हिस्ट्री कमी कमी होत चालला कारण की त्याचे आपले प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. ते काही पॉप्युलर सोशल सायन्सचे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत जे सर्वसाधारणतः क्रॉस डोमेन मध्ये, म्हणजे इंजिनियर आहेत तरी सुद्धा हे निवडतात अशी आपल्याला ट्रेंडिंग दिसून येते. त्याचं कारणच काय आहे, तर त्याचं कारण आहे स्पिन ऑफ हा यांच्यामध्ये जबरदस्त आहे. आणि स्पिन ऑफ असेल तर आपली मेहनत कमी लागते, प्रिसिशन जास्त वाढतं, क्वालिटी वाढते आपली, आणि त्याच्यामुळे स्कोरिंग पण ॲव्हरेज मध्ये वाढतो. नाहीतर केवळ ऑप्शनल मध्ये मिळाले 400 आणि जीएस मध्ये मिळाले 200, म्हणजे 100 किंवा 50 तर त्याच्यात काही अर्थ राहणार नाही, है ना. काही वेळेला तर एसे जमला नाही तर एसे मध्ये तर अत्यंत वाईट मार्क सुद्धा 20-30 मार्क सुद्धा पडलेले आहेत. आलं की नाही लक्षात. त्याच्यामुळे याचा निचोड काढणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता आपण एकदम शेवटी नटशेल मध्ये बघून घेऊया, एकदम नटशेल मध्ये कसं करायचं. तर सिंपल, आता एक प्रक्रिया आपण बघून घेऊया. तुमच्याकडे 26 ऑप्शनल आहेत, त्याचं 26 ऑप्शनल तर तुम्हाला काय दिलेलं आहे, सिलेबस दिलेला आहे, नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे सिलेबस, तुम्ही डाउनलोड करून ठेवला असेल. आता त्यापैकी तुम्हाला जे वाटतात, आतापर्यंत चर्चा केली त्याच्यानुसार एक 4-5 काढले, काढून घ्या असे 4-5 असे. तर स्क्रीनिंग करायची, स्क्रीन करायचं पहिल्यांदा, है ना. 1, 4 ते 5 निवडून घ्या. निवडला की याच्यात अजून स्क्रीन करा, आणि स्क्रीन करून 2 ऑप्शनल किंवा एकच ऑप्शनल आला असेल तर फारच छान. इथपर्यंत या, इथपर्यंत स्क्रीनिंग झाली पाहिजे. पहिला टप्पा. ही स्क्रीनिंग झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, त्याचा सिलेबस याचा वाचायचा आहे. 1-2 असेल तर थोडं हेवी होईल तुम्हाला, 1 असेल तर फारच छान. निवडला असेल तर त्याचा सिलेबस सिलेबस वाचणं खूप आवश्यक आहे. सिलेबस मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचं कंपॅरिझन करून पाहायचं. सिलेबस मध्ये दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन आहे का, ओव्हरलॅपिंग आहे का ते बघायचं. मिळतं जुळतं बरंच आहे की वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानंतर एकदा हे झालं की आपण लक्षात घ्यायचं की बाबा मला थोडंफार आता हे जमतं, याला फायनल करू शकतो, तर त्याची बेसिक बुक घ्यायची. एखादी बेसिक जितकी छोटीशी असेल इंट्रोडक्टरी ती घ्यायची आणि तिला वाचून टाकायचं. आणि एखादा हलका फुलका सोपा प्रश्न जो आहे तो हाताशी घ्यायचा, बघायचा आणि अपील करायचं स्वतःला. सेल्फ इंट्रोस्पेक्शन अपील करायचं आणि बघायचं की यार कुछ हो रहा है क्या अंदर में, गुदगुली अशी वाटते का मला, छान असं फिलिंग होते, असं काहीतरी फिलिंग होते. फिलिंग नाही का पाहिल्यावर असं देखतेही असं फिलिंग होते ना, हा बस तशी फिलिंग सगळ्यांनाच माहित आहे. तशी फिलिंग, ती फिलिंग झाली का, यस फिलिंग झाली की मग हा ऑप्शनल फायनल करायचा. त्या सगळ्यांचं इथं ती एक्झरसाइज पूर्ण त्याच्यात त्या सगळे 6चे जोडजंतर आणि ही अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने येऊ द्यायची. हा फायनल करायचा. फायनल केल्यानंतर त्याची सिलेक्टिव्ह बुक आणि सिलेक्टिव्ह मटेरियल म्हणजे नोट्स हे आधी करून घ्यायचे. सिलेक्टिव्ह करायचे, एकदम सिलेक्टिव्ह. सिनियरची मदत घ्या, प्रोफेसरची मदत घ्या, हे सिलेक्शन करून घ्यायचे. या सर्व प्रोसेसला तुम्ही 1-2 महिने द्यायचे, म्हणजे द्यायचे, घाई करायची नाही, है ना. घाई घसका गडबड होते, घाई करायची नाही. हे सर्व एक्झरसाइज झाली की एकदा निवडला की मग कोणाच्या बापाला ऐकायचं नाही. मी असं का म्हणतो, हे यासाठी की अक्कल वाटणारे एवढे असतात, अबे हा ऑप्शनल घेतला का बे बैताळा, पागल झाला काय, हा चालते तरी का, अशी अक्कल वाटणारे खूप असते. अबे मी आता पाहिलो ट्रेंड बदलली, है ना. ते धंदे करायचे नाही. मी याच्यासाठी सांगतोय स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, मी भोगता आहे याचा. आमच्या वेळेला असं काही गायडन्स नाही, युट्यूब नाही, काहीच नव्हतं. दिल्ली अभी दूर आहे असंच होतं. आणि दिल्लीवरून जो कोचिंग क्लास लावून एखादा अक्कल वाटणारा यायचा आणि तो आम्ही एखादा ऑप्शनल करत राहायचो. कोणीतरी सांगितलं म्हणून, स्वतः काहीच अक्कल नाही, कोणीतरी सांगितलं म्हणून एखादा ऑप्शनल प्रिपेअर करत राहायचो. मग तो याचा कौन सा पढ़ रहा रे, अच्छा जिओग्राफी,
ट्रेंड गई, जियोग्राफी नहीं रहा अभी, फिर कौन सा, तू ये ले सोशियोलॉजी, दे रे बाबा पुस्तक, त्याने जे दिलं ते वाचायचं. असं करत करत तुम्हाला काय सांगू की मी 9 ऑप्शनल वाचले आणि माझे अख्खे 2-2.5 वर्ष वाया गेलेत. अशा चुका तुम्ही करू नका. आलं की नाही लक्षात? त्याच्यामुळे एकदा ठरवलं ना, कोणाच्या बापाला ऐकायचं नाही, बिनधास्त मस्त करायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा है ना, खूप महत्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. एकदा निवडलं की मी बरोबर प्रक्रिया केली, पण ही सगळी प्रक्रिया फॉलो करायची खूप आवश्यक आहे. ठीक आहे, राईट. आणि त्याच्यानंतर ऑप्शनल घ्यायचा मस्तपैकी, जनरल स्टडीज आणि ऑप्शनल सोबत सोबत वाचायचा. समजलंय? बरोबर आहे. समजलं असेल तरी कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. समजलं, तू अक्कल वाटलास भाऊ तर जमला, आणि नाही समजलं असं तरी लिहा की तू काय बडबडलास, आम्हाला काहीच नाही कळलं, पुन्हा सांग. तर तसाही कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटनुसार मी माझं सांगण्याची पद्धत पण बदलवायचा प्रयत्न करेल, किंवा माझ्यामध्ये काही सुटलं असेल ते पण मी ऍड करेल, है ना. तुमच्या कॉमेंट हा अत्यंत महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. आणि सोबतच बाकी दोस्त झाले पाहिजे, ग्रुपनं ऑफिसर झाले तर ग्रुपनं पार्ट्या करायला मस्त, म्हणून आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक पण करा. आणि तुम्ही मेहनत घेतायच, त्याच्यामुळे तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.